नमस्कार. आज आपण चवळीची उसळ पाहणार आहोत. त्यासाठी रात्रभर पाण्यामध्ये चवळी भिजवून घेतली आहे. 2 पाण्याने स्वच्छ धुवून एका कुकरच्या डब्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकले. त्यामध्ये चवळी, चवीनुसार मीठ आणि तेल टाकून कुकरला आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. गॅसवरती आपण खोबरं आणि कांदा भाजून घेणार आहोत. कांदा जास्त काळा करायचा नाही आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे खोबरं आणि कांदा भाजून घ्यायचा आहे. इथे आपल्याला मिक्सरला खोबरं, आलं, लसूण, 1 मोठा टोमॅटो आणि भाजून घेतलेला कांदा बारीक करून घ्यायचा आहे. इथे आपली चवळी देखील छान मऊ शिजली आहे. कढईमध्ये 2 पळ्या तेल घातले. त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि मिक्सरला फिरवलेलं वाटण घेऊन छान परतून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये हळद, लाल तिखट, घरगुती काळा मसाला आणि धने पावडर घालून छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलंय. बघू शकता तुम्ही, छान असं तेल सुटलंय आणि शिजून घेतलेली चवळी पाण्यासकट यामध्ये घालून घेतली. चवीनुसार मीठ घालून 5 मिनिटं कमी गॅसवरती भाजीला छान उकळी येऊ द्यायची आहे. कोथिंबीर घालून घ्यायची. तयार आहे मस्त अशी झणझणीत चवळीची उसळ.